उद्धव साहेब म्हणतात, तिकडे ते काँग्रेसवाले म्हणतात, आम्ही म्हणतोय सत्य भाऊ, आम्ही तुमच्या पाठीशी. महाशक्ती म्हणजे युक्ती, भक्ती आणि शक्ती. शक्ती ही सामान्य माणसांची, तिरंग्याची, युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची, याची ही महाशक्ती आहे. मला असं वाटतं का काही लोक आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला का तुम्ही कशाला आता मधातच उभं केलं हे सगळं, आणि मग काय करू, जा म्हणे आघाडी, भाजपले पाळा म्हणे. म्हणलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी. त्यानं काय केलं ते तरी सांग. त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही. म्हणजे ते तसेच आहे, ते तसेच आहे. अरे 2004 मध्ये स्वामीनाथन आयोग स्थापित केला काँग्रेसनं. 2004 मध्ये, 6 मध्ये तो स्वीकारला म्हणजे अंमलबजावणी झाली. काँग्रेसनं स्वामीनाथन स्थापन केला. वामनराव जयसन आपले, तुम्हाला तर राजू शेट्टी आमचे, शंकरांना तोंडगे असेल. मग 6 पासून तर गेल्या 15 वर्षापर्यंत काँग्रेसच होती ना. एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस. मोदी जी आले तो भाई और बहनों, किसान के भी अच्छे दिन आएंगे. विचारा अच्छे आले काय, खड्ड्यात टाकले. हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू. एक शिफारस मान्य केली नाही, एक शिफारस. तर नोकरीवाल्यांचा जर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा वेतन आयोग जर मान्य होतं, स्वामीनाथन का होत नाही? सवाल आहे. काँग्रेसवाल्यांना सवाल आहे आमचा, हा भाजपवाल्यांना सवाल आहे. तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा, आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय. तुम्ही हिरवा, निळा, पिवळा लोकांच्या डोक्यात घाला, आम्ही तिरंग्यासाठी मरणार आहोत, तिरंग्यासाठी जगणार. या नवीन विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. मित्र, लढाई खऱ्या अर्थानं आमदारकीची नाही आहे, विरोध खासदारकीची लढाई नाही, मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही. ही लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची, कार्यकर्त्या बनण्याची. आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशानं कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात. मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत. ज्याच्यासाठी टाकली होती ना, त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं. आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय अनेक गोष्टी सांगता येईल. राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्या समोर मांडलं. राजूजी शेट्टी आहेत, यांच्यावर हजारो, कित्येक शेकडो गुन्हे आहेत. वामनराव चटपांचं भाषण आम्ही जेव्हा सभागृहात पाहायचं तेव्हा बऱ्याच गोष्टी मी वामनरावजवळून शिकलो. आणि मग अशी सगळी कष्ट करणारी लोक एकत्र होत असेल तर मग काही लोक असं म्हणतात का ती आघाडी बिघडण्यासाठी हे सगळं करतंय. मला एक तुम्ही सांगा, दिल्लीचं सरकार केजरीवालनं आणलं का नाही आणलं? आणि केजरीवालनं जर विचार केला असता असे आरोप होईल आणि केजरीवाल उभेच नाही राहिले असते तर एक चांगला मुख्यमंत्री देशाला भेटला असता का? बिहारमध्ये तर तुम्ही तिसऱ्याच आघाडी सोबत बसले. ममता बॅनर्जी आहे. मी जर उभा राहिलो नसतो, कारण काँग्रेसचा एक उमेदवार तिकडे उभा होता आणि भाजपचा इकडे उभा होता, मी तिसराच होतो हो तिथे. असा विचार केला असता तर बच्चू कडू आमदारच झाला नसता. पण तिसरे म्हणजे सगळे खाणारे, तिसरे म्हणजे फक्त मतं घेणारे, तिसरे म्हणजे निवडून न येणारे, असं जर वाटत असं तर बच्चू कडू बगैर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या ताकदीवर 4 वेळेस निवडून आला. 4 वेळेस. तुमच्या सगळ्या जातीपाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय. मित्र, ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषमतेच्या विरोधात लढायची आहे. तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जातं, अनेक जाती भिळवल्या जातं, अनेक धर्मात भिळवल्या जाणार आहे. यांची पॉलिसीच ते आहे. हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या डोक्यात फक्त धर्म घातला आहे. धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही. अनेक नारे काढले,
अनेक तरुणाई गुंतवून टाकली. बाप मेला तरी बेहत्तर, पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना, त्याला गाळायचं आहे माती. तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटन, कोण उभा राहील, कोण कशा पद्धतीनं समोर येणार, कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाही आहे. वेळ पडली तर 2 पावलं मागे घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात. तुम्ही सगळ्या पक्षातले कार्यकर्ते आहे. स्वाभिमानी असेल, स्वराज्य संघटना असेल, आमच्या वामनराव जी चटाबसन, आमचे शंकररावजी धोंडगे पाटील असेल, सगळे कार्यकर्ते आम्ही पाहतो इथे बसलेले असणार. आता ही सगळी व्यवस्था ज्यांनी केली त्यांची नावं घेतली नाही, त्यांचा सत्कार केला नाही, त्यांना मोठं बोलावलं नाही, असं अपेक्षेतून चालणार नाही. माझं नाव आयुष्यात कधीच येणार नाही, पण मी मागं नाही हटणार ही भूमिका घ्यावी लागते. आम्हाला भेटल्या नसत्या काय, आम्हाला युतीत एखाद 2-3-4-5 सीटा भेटल्या असत्या, राजाभाऊ वगैरे संभाजीराजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त. बायकार त्याच्याच पैसा द्यायचाच व्यवस्था करून आम्ही आमदार डबल होता आलं असतं. काही मोठी गोष्ट नाही. त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो. ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ, हा मुद्द्याचा विषय आहे. आता ही म्हातारी आम्हाला भेटली, माजी सैनिकांची पत्नी. ते कार्यालयाचे पायपीट करता करता थकली, माझी सैनिक. असं प्रशासन, एका कलेक्टरवर 7.5 लाख रुपये खर्च होते महिन्याचे. एका कलेक्टर, तो साला कलेक्टर ऑफिसमधून उठतच नाही. एवढी मस्ती आली प्रशासनाने. सामान्य माणसाच्या, काल आम्ही परभणीला गेलो, राजाने फोन माझ्या हाती दिला, अहो घर वाहून गेले, 5 दिवस झाले, घराचा पंचनामा झाला नाही. आदित्य ठाकरे येऊन गेले, कोणतरी त्यांचे पालकमंत्री येऊन गेले, आणि नदीच्या काठावरचं घर मात्र तसंच वाट बघत राहिलं मदतीचं. मित्र, ही लढाई अत्यंत, या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढाई आम्हाला उभी करायची. मान सन्मानाची लढाई नाही आहे, लक्षात घ्या. कठीण आहे, फार सोपंही नाही. असं नाही भाषण दिले म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे येईन असं नाही आहे. कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जातीपातीत लोक गुंतवून ठेवलेले आहे, आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे. प्रचंड पैसा वाहन अशी व्यवस्था. एक मतदारसंघ 100 करोडच्या वरती खर्च होण्याची शक्यता आहे. त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून, एक इधर आदिलशाही, दूसरे जब निजामशाही, और बाद में कुतुबशाही और फिर मुगलशाही, या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅन्टही नसल, ज्याच्या घरी जेवायची व्यवस्था नसल, ज्याला कधी विचारलं आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकल, अशा प्रकारची हिंमत नाही. कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा 50-50 लाखाच्या फौजेच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला, आणि अख्ख्या हिंदुस्थानाला गवसणी घातला तो छत्रपतीची युक्तीनं. त्या विचारानं आम्हाला समोर जावं लागणार आहे. 7 मावळे उभं राहतोय, आणि 7 मावळेच्या विरोधात अगदी आम्ही पाहतोय 100 किलोमीटर आदित्याची फौज 20 लाखाची असते. हे जे घाणेरडे राजकारण करते ते सांगतोय. तिसरे म्हणजे असे आहे, तिसरे म्हणजे तसे नाही. आम्ही छत्रपतीचे भक्त आहोत. आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत. तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रत्युत्तर आम्ही पाहतोय. बोंबलून द्यायची गरज नाही, मतदानातून द्यावं लागेल. ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल, आम्ही सांगितलं पाहिजे का सोयाबीनच्या भावाची शिफारस या राज्यानं 7,000 रुपये पर क्विंटल मागे केले होते, मग 5,000 रुपये केंद्र सरकारनं जाहीर का केले? लिहून ठेवा बोर्ड भीतीवर. ज्यानं भाव दिला नाही त्याला आमचं मत नाही, बिलकुल भेटणार नाही. एका क्विंटल मागे 2,000 रुपयाच्या तफावत आहे. राज्य सरकार असं म्हणतंय